श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आजची रेसिपी चवळीची भाजी असणार आहे. गावरान चवळी आहे आपली. सहसा भाजीला काही राहत नाही तर मग घरच्या भाज्यांपासून तयार करूया चवळीची भाजी मस्त चमचमीत तिखट. बघा 1 वाटी चवळी घेतलेली, बारीक चवळी आहे ती. स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया आपण. त्यामध्ये एखादा बटाटा टाकला तरी बी चांगला लागतो बरं का, तुम्हाला आवडीनुसार. एक बटाटा घातला तरी छान लागतो. साल काढून चिरून टाकायचा. थोडंसं मीठ घालूया. शिट्ट्या काढून घेऊया 2-4. आणि विशेष म्हणजे चवळीला काही रात्री भिजत टाकायची काही गरज नाही, काही नाही. डायरेक्ट कुकरला लावले तरी पटकन. बघा मस्त गाळ झालेली का नाही. कांदा टोमॅटो घेतलेले, लसूण अद्रक. फोडणीची तयारी करूया. फोडणीपुरतं तेल घालूया. जिरे मोहरी. ह्याला काही ग्रेव्हीची पण गरज नाही बघा. थोडासा अद्रक लसूण पण ठेचून घेतलेला आहे मी. थोडासा कढीपत्ता, एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. छान परतून घेऊया. बघा एक परतला गेला आहे. परत टोमॅटो घालून घेऊया. ते पण छान परतून घेऊया मऊ होईपर्यंत. हळद घालूया. गरम मसाला घातला आहे मी छोट्या चमच्याने 1 चमचा. लाल तिखट 2 चमचे. धना पावडर 2 चमचे. कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता लाल तिखट घातलेला आहे बघा. आणि थोडासा आपला रेडीमेड शोले मसाला भेटतो ना, तो पण घातला आहे मी त्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर घालून बघा मस्त तेल सुटलेलं आहे. छान परतले गेले सगळे मसाले. थोडंसं पाणी घालून परत शिजून घेऊया. तेल सुटेपर्यंत चवळी टाकून घेते बघा. थोडंसं पाणी घालूया. मस्त कलर आलेला आहे का नाही. ह्याला काही ग्रेव्हीची पण गरज नाही. चवीनुसार मीठ घालूया. छान उकळी आणून घेऊया त्याला. आणि वरतून थोडीशी कस्तुरी मेथी घातली मी. कस्तुरी मेथीमुळे थोडीशी चव लागते. आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर पण घातलेली मी चिरून. मस्त उकळी आलेली बघा. तरीदार चवळी तयार आहे बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, घरगुती भाज्या वगैरे. बघा मस्त तेल आलेले भाजीला मस्त. धन्यवाद.